आजच्या भागामध्ये अवनी, राजा, धन्या हे घरी आलेले असतात. तेव्हा अवनी आतमध्ये जाते आणि खुर्चीवर जाऊन बसते. तेव्हा ते अण्णा म्हणतात, काय रे राजा, माझ्या सुनेला तू पायी चालत आणलंस का? तिच्यासाठी फोर व्हीलर का नाही केलीस? तो म्हणत असतो, ओ अण्णा, तुम्ही माझ्याकडे काय ठेवलंय? माझं नाव फक्त धनराज ठेवलंय ना, माझ्याकडे धन ठेवलंय ना संपत्ती ठेवली. कुठून आणणार मी? तो म्हणत असतो, ते काही मला सांगू नकोस, पण इथून पुढे माझ्या सुनेसाठी फोर व्हीलर बुक करायची आणि तिला त्यानेच न्यायचं. बजावून ठेवतोय मी सगळ्यांना, माझ्या सुनेला या घरामध्ये काही त्रास झालेला मला चालणार नाही. या अवनीला हे ऐकून खूप बरं वाटत असतं. हे सर्वजण तिची खूप काळजी घेतात, खूप माया करतात तिच्यावर. अवनीच्या डोळ्यात पाणीच येतं. तेव्हा त्या धोंडे अण्णांना काही कळत नाही की सुनबाई का रडते. ते अण्णा राजाला चिमटा घेतात आणि म्हणतात, अरे जा ना तिच्याकडे, तू काय इथे थांबला आहेस? तू तिची काळजी घेणार नाही तर कोण घेणार आहेस? तू तिचा जोडीदार आहे ना, मग तू तिचे अश्रू पुसायला जा पटकन. आणि तो म्हणत असतो, नाही ना अण्णा. ते म्हणत असते, बघ रे किती रडते ती, बघ असा नवरा असतो का कुठे? जा तू पटकन तिच्याकडे. आणि ते धोंडे अण्णा त्याला असे ढकलतात. पण राजाला माहीत असतं की अवनी तिच्यावर चिडेल, म्हणून तो डायरेक्ट तिच्या अंगाला हात लावू शकत नाही, म्हणून तो थोडा मागे थांबत असतो. पण धोंडी अण्णाने ढकलल्यानंतर राजा तिच्याकडे जातो आणि तिला समजावतो, रडू नका ना प्लीज तुम्ही, काही झालं असेल तर आपण त्याच्यावर मार्ग काढू, तुम्ही काळजी नका करू, रडू नका ना. धोंडी अण्णा म्हणत असतं, अरे तिचे आसू पूस. तो खाली बसतो आणि तिला समजावून सांगत असतो. त्या अण्णांना खूप काळजी वाटत असते. ती यशोदा म्हणत असतो, अण्णा तुम्ही जा बरं. अण्णा म्हणतो, नाही रे, राजा गेलाय ना. मग तू यशोदा म्हणतो, मग तुम्ही थोडे शांत बसा. आणि धन्या बाजूला येतो आणि धन्या त्यांना सांगतो की तिथे काय झालं होतं म्हणून वहिनी रडते. आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा वहिनीच्या बाबाने वहिनीला जा असं सांगितलं आणि तुझ्याशी माझा काहीही संबंध नाही. आणि जेव्हा वहिनीने सर्टिफिकेट मागितले तेव्हा ते त्यांनी जाळून टाकले आणि सरळ सांगितलं की तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही आहे. आता हे सगळं ऐकून त्या अण्णांना खूप राग येतो आणि म्हणतात, असं कसं वागू शकतात हे सगळे तिच्यासोबत? तिची काय चूक आहे एवढी की एवढं टोकाचं पाऊल उचलतायत, तिच्याशी संबंध तोडतायत? आणि तेव्हा अण्णांना पण असं रडायला येतं. अवनीवर खूप जीव आहे ना त्यांचा, त्यामुळेच. नंतर अवनी रडत असते आणि म्हणते, बघा ना, माझे अण्णा असे कसे वागू शकतात? माझे बाबा, माझ्यावर खूप जीव होता त्यांचा, खूप लाडकी होते मी त्यांची. माझ्या प्रत्येक इव्हेंट्सचं ते अगदी सेलिब्रेट करायचे आणि आज त्यांनी माझी सर्टिफिकेट जाळून टाकले. एवढे का संतापले आहेत ते माझ्यावर? मलाच काही कळत नाही आहे. माझं काही ऐकून न घेता ते माझ्याशी पूर्णपणे वाईट वागतायत आणि हे असं का वागतायत मलाच कळत नाही आहे. पण मला या सगळ्यांचा खूप त्रास होतोय. आता राजा बाजूला जाऊन उभा राहतो. तेव्हा ते अण्णा म्हणतात, सुनबाई, तू काळजी करू नकोस. तुझ्या घरचे जरी तुझ्यासोबत कसेही वागत असतील, पण आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि तुला काहीही लागेल तर आपण काहीही करू. तुझी ते सर्टिफिकेट परत मिळवायची असेल तेही आपण मिळवू, फक्त तू रडू नकोस. आणि या सगळ्या शब्दांनी अवनीला एवढा धीर येतो आणि ती शांत बसते. हे धन्या, यशोदा, पान्या तिथे उभे असतात. इकडे राजा अवनीला समजावत असतो की तुम्ही रडू नका बरं, तुमच्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय, आपल्या घरातले किती काळजी करतायत. आणि तो राजा म्हणत असतो, तुम्ही निवांत बसा. आणि तो बाहेर येतो तेव्हा धन्या एक जोक्स मारतो आणि म्हणतो, पान्या, तुला माहीत आहे का, आज तर राजादाने कमालच केली, एका पायावर त्याचा संसार झेललाय पूर्ण. तो म्हणतो, कसा रे? तो म्हणतो, अरे येताना गाडीमध्ये जागाच नव्हती, तर अवनी वहिनी राजाच्या मांडीवर बसून आली. पूर्ण पूर्ण प्रवासात राजाने एकदाही म्हटलं नाही की माझा पाय वगैरे दुखतोय. आणि राजा खूप चिडतो आणि त्याच्या अंगावर जातो. पान्या म्हणतो, ए राजादा, त्याच्या अंगावर जायला काय झालं रे एवढं? त्याच्या अंगावर जाण्याचा अधिकार फक्त मला आहे, तू मोठा आहे ना, तू हो बरं बाजूला. आणि धन्याला पाण्यात शेवटी वाचवतो. यशोदा म्हणत असतो, अरे राजा, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. तिच्या घरचेही तिला स्वीकारतील, पण थोडा वेळ जाऊ द्या. आणि तिला तिची वहिनी कॉल करते. तेव्हा अवनी कॉल उचलते
आणि तिची वहिनी म्हणत असते, स्वारी हा, मला माहीत नव्हतं ग, यांनी मला सांगितलं होतं आज आम्ही सगळेजण बाहेर जाणार आहेत, पण अचानक तू इथे येताना ते कसे परत आले हेच मला कळलं नाही. आणि बाबा पण घरी नव्हते थांबणार, म्हणून मी तुला बोलवलं ग अवनी. पण तुला खूप त्रास झाला माझ्या या वागण्याचा. मी तुझी माफी मागते, प्लीज मला माफ कर. अवनी म्हणते, काय माफी? अगं वहिनी, मला कळतच नाही आहे माफ कुणाला करावं आणि का करावं. हे बघ, कुणावर विश्वास ठेवावा की नाही याची पण आता मला भीती वाटायला लागली ग वहिनी. माझी काहीच चूक नसताना मला एवढी मोठी शिक्षा भोगावी लागते, याचाच मला खूप पश्चाताप होतोय. माझं कुणीही काही ऐकून घेत नाही आहे वहिनी. बाबा माझ्यावर एवढे का रागवले याचाच मला खूप त्रास होतो. आणि आता ना मी शांतच बसणार आहे वहिनी. नंतर ती वहिनी म्हणत असते, अवनी तू शांत हो. ती म्हणत असते, हो ना, मी शांतच आहे. मी कुणाशी काहीच बोलणार नाही आहे. मला कितीही त्रास झाला तरी मी कुणाला काहीच सांगणार नाही आहे वहिनी. आणि तो तिचा भाऊ तिथे येतो. तो म्हणतो, काय ग स्वाती, तुला काय सांगितलं मी? त्या अवनीशी आपले संबंध संपलेत आता. तो अवनीशी का सारखे फोन करून बोलतेस? ती वहिनी म्हणत असते, अरे अवनी एकटी आहे तिकडे, तिच्यासोबत तिचं कुणीही नाही आहे. आणि ती मला बोलताना काय बोलली माहिती आहे? ती म्हणाली की मला आता माझ्या जवळच्या लोकांपेक्षा परके जवळचे वाटायला लागलेत ग, कारण ते तिची जास्त काळजी घेत आहेत आणि आपण तिच्याशी अगदी दुष्ट भावनेने वागतोय, याचा तिला खूप त्रास होतो. इकडे रात्री धन्या आणि पान्या गप्पा मारत बाहेर बसलेले असतात. तेव्हा त्या सायकलमध्ये हवा आहे की नाही चेक करण्यासाठी धन्या सायकलवर बसतो. तेव्हाच तिथे एक म्हातारी येते आणि ती म्हातारी दुसरी तिसरी कोणी नसून ती पायलच असते. आणि ती म्हणत असते, ए पोरांनो, एवढ्या रात्री काय करताय रे बाहेर? तो पान्या म्हणतो, काय ग म्हातारे, तुला काय करायचंय? ती म्हणत असते, अरे काही नाही बाळा, मी ना मला खूप तहान लागली होती म्हणून इकडे माझा डोळा गेला तर तुम्ही उभे दिसलात म्हणून इथे आले. तो त्या म्हातारीला खाली बसवतो आणि धन्याला पाणी घेऊन यायला सांगतो. तेव्हा ती म्हणते, काय रे पान्या, तुझं लग्न वगैरे झालं आहे की नाही? तो म्हणतो, नाही. ए म्हातारे, तुला काय गे नसत्या चौकशा पडल्यात? ती म्हणत असते, अरे तसं नाही, तुझं वय झालंय लग्नाचं म्हणून विचारते. तो पान्या म्हणत असतो, नाही. ती म्हणत असते, मग तुझ्या मनात कुणी आहे का मुलगी? तो म्हणत असतो, आहे तशी, पण ती मला काही एवढी आवडत नाही, पण तिचंच माझ्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा त्या पायलला आतून खूप आनंद होत असतो. इकडे यशोदाला पायल त्या नमी फोनवर बोलत असते की यशा बघ ना, आज वटपौर्णिमा आहे आणि मला तुझ्याच हाताने उपवास सोडायचा आहे. तो यशा म्हणत असतो, अगं काय ग, आपलं लग्न वगैरे झालंय का अजून? ती म्हणत असते, अरे पण मला तुझ्याशीच लग्न करायचंय. हे बघ, माझ्या आईचा आणि माझा तुमच्या घरावर डोळा आहे, पण माझ्या आईला तुमच्या घरामध्ये हिस्सा हवा आहे आणि तिला प्रॉपर्टी हवी आहे. पण मला तुझ्या घरात नांदायचं आहे, मला फक्त तू हवा आहेस. आणि म्हणूनच मी तुझ्यावर खूप जीवापाड प्रेम करते आणि हे माझं स्वार्थी प्रेम नाही आहे. म्हणून मला तू समजून घे आणि मला तुझीच बायको व्हायचं आहे. यशोदा म्हणत असतो, अगं नमे थांब ना जरा, काय चाललंय ग तुझं हे? ती म्हणत असते, यशोदा प्लीज, मला मला ना तुझ्याच हाताने उपवास सोडायचा आहे. आणि तसा उपवास सुटतच नसतो हा वटसावित्री पौर्णिमेचा, त्यामुळे तू ना प्लीज मला एक घास भरवशील? यशा म्हणत असतो, अरे माझ्या मागे खूप कामं आहे, तू तुझं बघ ना ग. ती म्हणत असते, नाही ना, मला प्लीज, मी तुझ्या घरी येते हवं तर. तो म्हणत असतो, नाही हा, माझ्या घरी पहिलेच खूप प्रॉब्लेम सुरू आहेत. आमची अवनी वहिनी खूप दुखावली गेली आहे तिच्या बाबांकडनं आणि त्यामुळे तू येऊन त्यात भरीसभर टाकू नकोस. प्लीज तू तिकडेच थांब. आणि तो फोन ठेवून देतो. नंतर नमी म्हणत असते, जाऊ दे, हा प्रॉब्लेम्समध्ये आहे त्यामुळे त्यानं नाही म्हटलं, पण मी बायको होणार तुझीच, हे विधिलिखित आहे. आणि यशा इकडे विचार करत बसतो की आता काय करायचं, अवनीला कसं मनवायचं. हे वरण भात वगैरे बनवत असतात. हे भाऊ खूप मनमिळाऊ आहेत आणि एकमेकांची खूप काळजी करतात आणि मदतही करतात एकमेकांना. तेवढ्यात धन्या त्या आजीसाठी पाणी घेऊन येतो आणि तिला त्या पाण्याच्या हाताने पाणी पिऊन उपवास सोडायचा असतो. तेव्हा ती ग्लास खाली पडण्याचं नाटक करते. मग पान्या तो ग्लास उचलतो आणि तिला पाणी पाजतो. ती म्हणत असते, बरं झालं बाळा, नाहीतर ग्लास खाली पडला असता.
नंतर पाण्या म्हणत असतो, अगं म्हातारे, पण तुला काय एवढी रात्रीची बाहेर पडायची गरज होती ग? ती म्हणत असते, अरे नाही, मला पाण्याच्या हातानेच उपवास सोडायचा होता म्हणून तर मी बाहेर आले. तेव्हा त्याला थोडं क्लिक होतं, हा तर आवाज पायलचा आहे. तो म्हणत असतो, काय काय बोलली तू आता? बोल परत, त्याच टोनिंगमध्ये बोल. ती म्हणते, काही नाही रे, मला तुझ्या हाताने पाणी पाजलं तर मी तुझी खूप आभारी आहे. तो म्हणतो, तसं नाही, तू पहिल्या टोनिंगमध्ये बोलली ते बोल. ती म्हणत असते, मला पाण्याच्या हातानेच उपवास सोडायचा होता. तेव्हा त्याला खरोखर माहिती होतं की ही पायलच आहे. तो धन्याला बोलतो, अरे मला एक सांगायचं होतं, मला आज पायलचा फोन आला होता आणि तिला माझ्या हाताने उपवास सोडायचा म्हणून ती पायल खूप विवळत होती, पण मी तिला नाही म्हटलं. आणि ती तटकन उभी राहते आणि म्हणते, काय पायल? पायलचं नाव घेतलंस तू? अरे, तो म्हणत असतो, चल निघ इथून. आणि तो काडी घेऊन तिच्या मागे लागायला लागतो. तेवढ्यात पायल पळून जाते. धन्याला पाण्या म्हणत असतो, बघ ना कशी पळत गेली. अरे, तिच्या केसांचा रंग उडतोय तरी आपल्याशी नाटक करत बसली. काय ही पाहिली. आणि इकडे अवनीला समजवण्यासाठी परत राजा तिथे येतो आणि राजा म्हणतो, तुम्ही काहीही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. अवनी म्हणत असते, हो ना, मी काळजीच करायची नाही. माझ्या बाबांनी मला खूप त्रास दिला तरी मी त्यांना काहीच बोलायचं नाही, कुणालाच काही सांगायचं नाही, अगदी मनातच दडपून ठेवायचं सगळ्या गोष्टी. याचा मला आता खूप वैताग आला आहे राजा. पण राजा हे सर्व हसण्यावर नेतो आणि म्हणतो, अहो, हे सगळं करण्यासाठी देव परीक्षा घेत असतो आणि ज्याला ही सहन करण्याची शक्ती आहे ना, त्यांनाच तो त्रास देत असतो. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका असंच मी सांगितलं. पण अवनीला खूप लागलेलं आहे तिच्या बाबांचं हे वागणं. आता ती दोरी घेऊन बाहेर जाते आणि जीवाचं काही बरं वाईट करते की काय हे आपल्याला पुढील भागामध्ये बघायला भेटणारच आहे. पण हे सगळे भाऊ तिला वाचवतीलच या संकटातून पण, कारण त्यांचा खूप जीव आहे अवनीवर. अवनी बाहेर जायला निघते तेव्हा तिला पाण्या बघतो. राजाच्या काही लक्षात येत नाही की ही अचानक का बाहेर गेली. पण पाण्या राजाला समजावतो, अरे जा ना तिच्या मागे, ती खूप टेन्शनमध्ये आहे, काही बरं वाईट तर करून घेणार नाही ना, त्यामुळे तू तिच्याकडे जा. आणि ती पण दोरी फॅनला लटकवते आणि म्हणते, नाही आता मला जगायचंच नाही आहे, माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे होत चाललंय, काहीच परिस्थिती माझ्या हातात राहिली नाही आहे, त्यामुळे आता ती जीव संपवते की काय उद्याच्या भागामध्ये कळेलच.